फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूष डायरी। तर आज मी जाणार आहे मलबार हिलच्या इथे। मलबार हिलला जे नेचरल एलिव्हेटेड वॉक केलेला आहे तिथे आपण जाणार आहोत। तर मला मिळालेलं आहे बुकिंग तिकडचं 7 to 8चा टायमिंग मिळालेला आहे। तर तुम्हाला बुकिंग कसं करायचं आहे ते पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। मी तुम्हाला एक वेगळा छोटासा शॉर्ट म्हणून मी व्हिडिओ बनवून दाखवेन की ऑनलाईन कसं करायचं असतं ते। आणि आपल्या ह्या चॅनलवर ट्रॅव्हल रिलेटेड सगळे व्हिडिओ येत असतात। तर जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आत्ताच मी रिसेंटली जो स्काय सिटी मॉल ओपन झालेला आहे बोरिवलीचा, त्याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, इथे आय बटनमध्ये पण आहे। तर हँगिंग गार्डन आणि म्हातारीचा बूट जे लोकेशन आहे तेच आहे। तर आपण बघूया तिथे कसं जायचं आहे तिथे। तर आता आपण भेटूयात डायरेक्ट तिथेच। तर इथे आहे त्यांचं तिकीट काउंटर, पण आता सध्या तरी ऑफलाईन हे तिकीट नाही आहे, ऑनलाईनच तिकीट करायला लागतं। तर तुम्हाला हवं असेल तर मला सांगा, मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल कसं काही ऑनलाईन तिकीट करतात ते। तर आम्हाला हा स्लॉट मिळालेला होता 7 to 8 आणि 8 to 9 पण आहे। 9च्या नंतर नाही आहे, तेवढंच आहे। ही यांची एंट्रन्स आहे। रात्री गेलो, रात्रीचं हे होतं, त्यामुळे नाईट व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल। जर तुम्ही 5 to 6 किंवा 6 to 7 या टाईममध्ये आला तर तुम्हाला सनसेट हा बघायला मिळेल। आणि मॉर्निंगला पण ह्यांचं असतं, त्यावेळेला पण तुम्हाला चांगलं बघण्यासारखं आहे व्ह्यू इकडचा। दुपारचे फक्त जरा गरमी होऊ शकते, उन्हाळा आहे त्याच्यामुळे खूप गरम होतो। तर तुम्हाला जसं स्लॉट मिळेल त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता। आता सध्या तरी 25 रुपीज इंडियनसाठी आहे आणि 100 रुपीज ही फॉरेनरसाठी तिकीट आहे यांची। आणि बाकी सगळी सोय वगैरे चांगली आहे सगळं, म्हणजे रात्रीचं काही जास्ती बघायला मिळालं नाही, झाडं वगैरे ग्रीनरी वगैरे जी आहे ती, पण जो मूनचा वगैरे व्ह्यू होता तो छान होता, बघण्यासारखा आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर कोणी जाऊन आलं असेल तर त्यांचा कसं वाटलं इथे आल्यावर तेही मला कमेंटमध्ये सांगा। आणि लाईक करा आणि शेअर पण करा व्हिडिओला। अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे इथे पेट वगैरे काही आणायला अलाव नाही आहेत। लहान मुलांसाठी चांगलं आहे, तुम्ही येऊ शकता इथे घेऊन लहान मुलांना पण। आणि इथे खाण्याच्या गोष्टी काही आणायच्या नाही आहेत, पिशव्या प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे इथे अजिबात घाण करू नका। चांगलं काही ह्यांनी केलेलं आहे तर तेही स्वच्छ ठेवा तुम्ही। इथे एंट्रीलाच तुमचं चेक केलं जातं आणि एंट्रीच्या वेळेला तुमचं ऑनलाईन जे केलेलं आहे QR कोड हा स्कॅन केला जातो आणि एक्झिटच्या वेळेला पण स्कॅन केला जातो, दोन्ही वेळेला तो स्कॅन करतात। सगळीकडे CCTV कॅमेरे लावलेले आहेत त्यांचे। आणि पूर्ण जे झाडं आहेत, जे काही इथे ट्रीज आहेत त्यांची पण सगळ्यांची नावं वगैरे लिहिलेली आहेत। पण मला आता रात्रीच्या ह्याच्यामध्ये काही शूट करता आलं नाही, तर तुम्ही दिवसाचे आला तर तुम्हाला प्रत्येक झाडाची माहिती तिथे लिहिलेली दिसेल। हा मूनचा व्ह्यू घेता येतो आणि पूर्ण नेकलेस जे आहे नरिमन पॉईंटचा तो व्ह्यू इथून तुम्हाला दिसेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक पण करा।